संस्कृत, अर्धमागधी, पाली आणि तमिळ अशा भाषांमधून ही साहित्य निर्मिती झाली. त्यामध्ये धार्मिक साहित्य, व्याकरण ग्रंथ, महाकाव्य, नाटक, कथासाहित्य अशा अनेक प्रकारच्या लेखनांचा समावेश आहे. संगम साहित्य. संगम म्हणजे विद्वान साहित्यिकांच्या सभा. या सभांमध्ये संकलित झालेले साहित्य संगम साहित्य म्हणून ओळखले जाते. हे तमिळ भाषेतील सर्वांत प्राचीन साहित्य आहे. या साहित्यातील सिलप्पधिकरम आणि मणिमेखलाई ही महाकाव्ये प्रसिद्ध आहेत. संगम साहित्यातून दक्षिण भारतातील प्राचीन काळच्या राजकीय आणि सामाजिक जीवनाची माहिती मिळते. धार्मिक साहित्य. यामध्ये आगम ग्रंथ, त्रिपिटक आणि भगवद्गीता हे ग्रंथ महत्त्वाचे आहेत. जैन आगम ग्रंथ अर्धमागधी, शौरसेनी आणि महाराष्ट्री अशा प्राकृत भाषांमध्ये लिहिले आहेत. वर्धमान महावीरांचा उपदेश आगम ग्रंथांमध्ये संकलित करण्यात आला आहे. अपभ्रंश भाषेत महापुराण, चरित्रे, कथा इत्यादी वाङ्मय आहे. सिद्धसेन दिवाकराने समयी सुत्त हा न्यायशास्त्रावरील प्राकृत ग्रंथ लिहिला. विमलसुरींनी पौमचर्य या प्राकृत काव्यात रामकथा सांगितली आहे. हरिभद्र सुरींचा समराईच्य कहा व उद्योतन सुरींचा कुवलय माला कहा हे ग्रंथही विशेष प्रसिद्ध आहेत. त्रिपिटक. त्रिपिटकामध्ये 3 पीटक आहेत. पीटक म्हणजे पेटी, पण या ठिकाणी त्याचा अर्थ विभाग असा आहे. त्रिपिटक पाली या भाषेत लिहिले आहे. 3 वेगवेगळ्या प्रकारचे साहित्य यात आहे. पहिला आहे सुत्तपीटक. यामध्ये गौतम बुद्धांच्या उपदेशाची वचने एकत्रित करण्यात आलेली आहेत. या वचनांना सुक्ते म्हणतात. दुसरा आहे विनयपीटक. येथे विनय या शब्दाचा नियम असा अर्थ आहे. यात बौद्ध संघातील भिक्खू आणि भिक्खुणी यांनी दैनंदिन जीवनात कसे वागावे याचे नियम दिलेले आहेत. तिसरा आहे अभिधम्म पीटक. यात बौद्ध धर्माचे तत्वज्ञान समजावून सांगितले आहे. त्रिपिटकाचे स्पष्टीकरण करणारा अठ्ठकथा म्हणजेच अर्थकथा नावाचा ग्रंथ प्रसिद्ध आहे. ज्ञानी स्त्रियांनी स्वतःचे अनुभव सांगणाऱ्या गाथा रचल्या. त्या थेरी गाथा या ग्रंथात संकलित करण्यात आल्या आहेत. त्या गाथा पाली भाषेत आहेत. भगवद्गीता हा हिंदूंचा पवित्र ग्रंथ महाभारताचाच एक भाग आहे. फळाची आशा न धरता प्रत्येकाने आपापले कर्तव्य करावे असे भगवद्गीतेत सांगितले आहे. ईश्वराची भक्ती करण्याचा मार्ग सर्वांसाठी खुला आहे असे त्यात सांगितले आहे. इसवी सनाच्या 8व्या शतकात आद्य शंकराचार्य होऊन गेले. ज्ञान आणि वैराग्य या गोष्टींवर त्यांनी भर दिला. उपनिषदे, ब्रह्मसूत्रे आणि भगवद्गीता या ग्रंथांवर भाष्य लिहून त्यांचा अर्थ स्पष्ट केला. त्यांनी भारताच्या 4 दिशांना बद्रीनाथ, द्वारका, जगन्नाथपुरी आणि शृंगेरी या ठिकाणी 4 मठांची स्थापना केली. कोणी? शंकराचार्य यांनी. अर्थशास्त्र हा ग्रंथ कौटिल्याने लिहिला. उत्तम शासन व्यवस्था कशी असावी याची सविस्तर चर्चा त्याने या ग्रंथात केलेली आहे. व्याकरण ग्रंथ. पाणिनी या व्याकरणकाराने लिहिलेला अष्टाध्यायी हा संस्कृत व्याकरणाचा प्रमाण ग्रंथ मानला जातो. पतंजलीने महाभाष्य ग्रंथ लिहिला. या ग्रंथात पाणिनीच्या अष्टाध्यायी या ग्रंथातील सूत्रांचे स्पष्टीकरण केलेले आहे. आर्ष महाकाव्ये. रामायण आणि महाभारत ही 2 प्राचीन भारतातील आर्ष महाकाव्य आहेत. आर्ष म्हणजे ऋषींनी रचलेले. रामायण हे महाकाव्य वाल्मिकी ऋषींनी रचले. रामायणातील कथेचे नायक श्रीराम हे आहेत. महाभारत हे महाकाव्य व्यास ऋषींनी रचले. कौरव आणि पांडव यांच्यातील युद्ध हा महाभारताचा विषय आहे. या महाकाव्यात श्रीकृष्णाच्या चरित्राचे वर्णन आहे. महाभारतात विविध मानवी भावभावनांचे आणि त्यांच्या परिणामांचे व्यापक दर्शन घडते. अभिजात महाकाव्य.
भाषा, साहित्य आणि कला यांच्या परंपरेतील एखादा कालखंड असा असतो की पुढील काळातही त्याचा गौरव अबाधित राहतो. अशा कालखंडात निर्माण झालेल्या साहित्य, कला इत्यादींना अभिजात म्हणून ओळखले जाते. अभिजात संस्कृत भाषेतील कालिदासाची रघुवंश आणि कुमारसंभव तसेच भारवीचे किरातार्जुनीय आणि माघाचे शिशुपालवध ही प्राचीन कालखंडातील महाकाव्ये विख्यात आहेत. नाटक, गायन, वादन आणि नृत्य यांच्या आधारे एखादी कथा सादर करण्याची भारतातील परंपरा खूप प्राचीन आहे. या कलांची सविस्तर चर्चा नाट्यशास्त्र या भरतमुनींनी लिहिलेल्या ग्रंथात केलेली आहे. या कलांना संवादाची जोड देऊन केलेले सादरीकरण म्हणजे नाटक. प्राचीन संस्कृत नाटकांमध्ये भास या नाटककाराचे स्वप्न वासवदत्त, कालिदासाचे अभिज्ञान शाकुंतल यांसारखी अनेक नाटके सुप्रसिद्ध आहेत. कथा साहित्य. प्राचीन काळी भारतामध्ये कथा साहित्याचा उपयोग मनोरंजनाद्वारे शिक्षण देण्यासाठी केला जात असे. गुणाढ्य यांचा पैशाची नावाच्या भाषेतील बृहत्कथा हा ग्रंथ विख्यात आहे. विष्णू शर्मा नावाच्या पंडिताने रचलेला पंचतंत्र हा ग्रंथ कथा साहित्याचा उत्कृष्ट नमुना आहे. या ग्रंथाचे अनेक भाषांमध्ये भाषांतर झाले आहे. बौद्ध जातक कथाही विख्यात आहेत. विज्ञान. भारतीय वैद्यकशास्त्राला आयुर्वेद असे म्हटले जाते. आयुर्वेदाला खूप प्राचीन परंपरा आहे. बिंबिसाराच्या दरबारात जीवक हा प्रसिद्ध वैद्य होता. चरक संहिता या ग्रंथात वैद्यकीय चिकित्साशास्त्र आणि औषधशास्त्र यांची सविस्तर माहिती दिलेली आहे. वाग्भट्ट वैद्यकशास्त्रज्ञाने अष्टांग संग्रह आणि अष्टांग हृदय संहिता हे ग्रंथ लिहिले आहेत. सिद्ध नागार्जुन या बौद्ध भिक्खूने लिहिलेल्या रस रत्नाकर या ग्रंथात रसायने आणि धातू या संबंधीची माहिती आहे. गणित आणि खगोलशास्त्र. 1 ते 9 आणि 0 या संख्यांचा वापर भारतीयांनी प्रथम केला. एकं, दहं अशा स्थानानुसार अंकांची किंमत बदलते हे प्राचीन भारतीयांना माहीत होते. आर्यभट्ट नावाच्या शास्त्रज्ञाने आर्यभट्टीय हा ग्रंथ लिहिला होता. त्याने गणिती क्रियांची अनेक सूत्रे दिली आहेत. आर्यभट्ट खगोलशास्त्रज्ञही होता. पृथ्वी सूर्याभोवती फिरते हे त्याने सांगितले. इसवी सनाच्या 6व्या शतकात होऊन गेलेला वराह मिहीर याने पंचसिद्धांतिका नावाचा ग्रंथ लिहिला. त्यात भारतीय खगोलशास्त्रीय सिद्धांताबरोबर ग्रीक, रोमन, इजिप्ती या संस्कृतीमधील खगोलशास्त्रीय सिद्धांताचा विचारही केलेला आहे. इसवी सनाच्या 7व्या शतकात होऊन गेलेल्या ब्रह्मगुप्त या गणितज्ञाने लिहिलेल्या ग्रंथाचे अरबी भाषेत भाषांतर केले गेले. कनादाने वैशेषिक दर्शन हा ग्रंथ लिहिला. या ग्रंथात अणुपरमाणूंचा विचार प्रामुख्याने केलेला आहे. कनादच्या मते हे विश्व असंख्य वस्तूंनी भरलेले आहे. या वस्तू म्हणजे अणूंनी घेतलेली निरनिराळी स्वरूपे होत. ही स्वरूपे बदलतात पण अणू मात्र अक्षय राहतात. शिक्षणाची केंद्रे. तक्षशिला. तक्षशिला हे प्राचीन भारतीय व्यापारी मार्गावरील महत्त्वाचे शहर होते. सध्या हे स्थान पाकिस्तानात आहे. तेथे सापडलेल्या पुरातत्वीय पुराव्याच्या आधारे ते इसवी पूर्व 6व्या शतकात वसवले गेले असे दिसते. गौतम बुद्धांचा समकालीन असलेला जीवक नावाचा वैद्य तक्षशिला विद्यापीठात शिकला होता. इसवी पूर्व 4थ्या शतकात तक्षशिला विद्यापीठाची कीर्ती सर्वदूर पसरली होती. मौर्य साम्राज्याचा संस्थापक चंद्रगुप्त मौर्य याचे शिक्षण तक्षशिला विद्यापीठात झाले होते. व्याकरणकार पाणिनी, चरक हा वैद्य हेही तक्षशिला विद्यापीठाचेच विद्यार्थी होते. सिकंदराच्या बरोबर आलेल्या ग्रीक इतिहासकारांनीही तक्षशिलेचे वर्णन केलेले आहे. ग्रीसमध्ये कोठेही अशा प्रकारचे विद्यापीठ अस्तित्वात नव्हते असे त्याने लिहून ठेवले आहे. चीनी बौद्ध भिक्खू फाहियान इसवी सन 400च्या सुमारास भारतात आला होता. त्यावेळी त्याने तक्षशिला विद्यापीठाला भेट दिली होती. शिक्षणाचे केंद्र वाराणसी. वारणा आणि असी या गंगेच्या 2 उपनद्या आहेत. या 2 नद्यांच्या मध्ये वसलेल्या शहराला वाराणसी हे नाव मिळाले.
वाराणसीमध्ये वेदांचे तसेच जैन आणि बौद्ध तत्वज्ञानांचे शिक्षण देणारी केंद्रे प्राचीन काळापासून होती. शिक्षणाचे केंद्र वल्लभी. गुजरातमधील सौराष्ट्रात वल्लभी नावाचे प्राचीन नगर होते. इसवी सनाच्या 5व्या ते 8व्या शतकात ते जैन आणि बौद्ध तत्वज्ञानाच्या शिक्षणाचे महत्त्वाचे केंद्र होते. युआन श्वांग आणि इत्सिंग या चीनी बौद्ध भिक्खूंनी वल्लभीला भेट दिली होती. शिक्षणाचे केंद्र नालंदा विद्यापीठ. आजच्या बिहारमधील पाटणा शहराच्या जवळ प्राचीन नालंदा विद्यापीठाचे अवशेष आहेत. सम्राट हर्षवर्धनाने या विद्यापीठाला उदार हस्ते देणग्या दिल्या होत्या. युआन श्वांग आणि इत्सिंग यांनी केलेल्या वर्णनानुसार नालंदा विद्यापीठात हजारो विद्यार्थ्यांची राहण्याची सोय होती. तेथील ग्रंथालयात हजारो ग्रंथ होते. विद्यापीठात प्रवेश मिळविण्यासाठी प्रवेशद्वारापाशी विद्यार्थ्यांना परीक्षा द्यावी लागे. शिक्षणाचे केंद्र विक्रमशिला विद्यापीठ. विक्रमशिला विद्यापीठ आजच्या बिहारमधील भागलपूरच्या जवळ होते. धर्मपाल नावाच्या राजाने त्याची स्थापना इसवी सनाच्या 8व्या शतकात केली. तिथे 6 विहार होते. प्रत्येक विहाराचे प्रवेशद्वार स्वतंत्र होते. शिक्षणाचे केंद्र कांची. पल्लव राजसत्तेच्या काळात म्हणजेच इसवी सन 6व्या शतकात आजच्या तमिळनाडूमधील कांची हे शहर महत्त्वाचे शैक्षणिक केंद्र बनले होते. तिथे वैदिक, जैन आणि बौद्ध ग्रंथांचे अध्ययन आणि अध्यापन केले जाई.